नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला बथव्याची भाजी बनवून दाखवणार आहे। ह्याला साग पण म्हणतात बघा, अशा पद्धतीचा असतो। तुम्ही बघितलं असेल तर मार्केटमध्ये ना थंडीच्या दिवसाचा फ्रेश भेटतो। तर एक पिंडी घेतलेली, अशी मोठे मोठे थोडीशी देठं घेतलेली आहे। ती जास्त अशी कडकवाली देठं घेऊ नका, जेवढी कवडी असतात ना तेवढी घ्या बघा। अशा प्रकारची असते बघा, असे दिसतात पानं त्याची। ही छोटी जोडी घेतलेली आहे, मेथीची छोटी जोडी घेतलेली आहे आणि कांद्याची पात फक्त छोटी जोडी घेतलेली आहे। तर हे काय केलेलं, स्वच्छ धुवून कापून घेतलेले। आता हे दोन्ही मी करून घेते। आता ह्याला काय करायचं माहिती आहे का, हे मोठे मोठे मी घेतलेले आहेत, ह्यांना मी थोडंसं कापून घेते। भाजी बघा मी कापून घेतलेली आहे। पॅन ठेवलाय बघा गरम करायला, त्यात आपण तेल टाकून घेऊया। तेल टाकायचं आपल्याला अर्धी पळीला पण थोडंसं कमी आणि गरम होऊन देऊया। तेल गरम झालेलं आहे, त्यात टाकायची आपल्याला थोडीशी मोहरी, थोडंसं जिरं, अर्धा चमचा टाकलेलं आहे छोट्या आकाराचं। त्यात टाकायचे बघा लसणाच्या पाकळ्या, म्हणजे 6 लसणाच्या पाकळ्या मी बारीक कट केलेल्या आहेत। आता थोडंसं लसूण भाजून घेऊया। लसूण बघा हलकासा भाजलेला आहे बघा, असा कलर आला पाहिजे। ह्याच्यामध्ये टाकणारे मिरची, हिरवी मिरची, ही हिरवी आहे पण ही लाल झालेली आहे बघा, फ्रेश ताजी मिरची आहे। 3 मिरच्या टाकलेल्या आहेत, तर तुमच्या तिखटाप्रमाणे थोड्याशा कमी जास्त केल्या तरी चालतात, ह्या कमी तिखटवाल्या आहेत। ह्याच्यात टाकणार एक मोठ्या आकाराचा कांदाचा मोठाच बघा मी कापून घेतलेला आहे। आता आपण कांदा चांगला भाजून घेऊया। मस्त बघा असं भाजून घेतलेलं आहे, कांदा पण चांगला आपला भाजलेला आहे। आता ह्याच्यामध्ये आपल्याला ही भाजी टाकून घ्यायची आणि परतून घ्यायची। मस्त असं मिक्स करून घेतलेली आहे बघा। नुसती बथव्याची जरी केली तरी पण चालते, अशी जरी मिक्स भाजी केली तरी पण चालते। ह्यात टाकायचं चवीप्रमाणे मीठ आणि आपण हलवून घेऊया। गॅस आहे मीडियम। मीठ टाकल्यानंतर बघा मिक्स करून घेतलेलं आहे। आता ह्यात टाकणार आहे मी शेंगदाण्याचं कूट। शेंगदाणे चांगले भाजलेले आहेत आणि असे मोठे मोठे कुटून घेतले। त्या चमच्याच्या मापानं आपण ह्यात टाकायचे 3 चमचे। आता तुम्ही ह्याच्यामध्ये काय टाकू शकता, कच्चा बटाटा त्याची साल काढायची आणि बारीक तुकडे करून जरी टाकले तरी चालेल। आणि नुसती भाजी जरी मिरची मीठ टाकून आपलं असं लसूण टाकून जरी बनवली तरी चालेल। अजून चवीसाठी जर पाहिजे असेल ना तर एक टोमॅटोसुद्धा तुम्ही ह्याच्यामध्ये कांदा भाजल्यानंतर एक बारीक आकाराचं टाकू शकता, असं बारीक कापून टाकायचं। त्यामुळे काय होतं, ह्या भाज्यांना चव छान येते। आपण ही मिक्स भाजी बनवलेली आहे ना। तुम्ही कधी बथव्याची भाजी खाल्ली आहे का? छान लागते चवीला, करून बघा। मी हमेशा अशी सुक्की बनवते, नुसती बथव्याची तर बथव्याची पण बनवते ना, असं मिक्स करून पण बनवते। आपल्या म्हणजे कसं असतं माहिती आहे का, आता थंडीच्या दिवसात पालेभाज्या शरीरासाठी आपल्या चांगल्या असतात खाल्लेल्या, तर जेवढा होता होईल एवढा खायचं। तर 1 मिनिटभर मी परतून घेते, जेणेकरून ही जे आपण मीठ टाकल्यानंतर पाणी जे सुटलेलं आहे ना ती पूर्ण ही होऊन जाईल, सुकून जाईल। मस्त अशी झालेली आहे बघा, एकदम सुक्की अशी छान लागते, करून बघा। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।